8. नमस्कार, मैं सीमा उज्जैनकर फ्रॉम उमरेड. आम्ही जसे आमच्यासोबत आहे पूजा गुरु मॅम, माझे मिस्टर आशिष सर, सुनील पराते सर. आम्ही आलेलो आहो मानोरा गावामध्ये, जे धापूर तहसीलमध्ये येतात. तर आपला परिचय. उत्तम जयदास घरडे. मागच्या वर्षी जसं आम्ही यांना वांग्यासाठी रिझल्ट दिलेलं होतं, फक्त एका फवारणीची, पण फवारणीमध्ये खूप चांगला रिझल्ट आलेला होता. तर त्याच्यानंतर त्यांनी 10 पंपाची औषध घेतली. ती औषध जसं वांग्यावर मारलेली होती, तर वांग्यावरही छान रिझल्ट होतं. मग त्याच्यानंतर ते हळूहळू ग्रॅन्युअल नंतर आपलं प्रमोटर, सिलिकॉन, स्प्रेडर, पुन्हा आपलं यावर्षी त्यांनी कमसे कम 13,000चे खात पण रिपर्चेस केलेले आहे. तर सर, तुम्हाला कसं वाटत आहे की आपल्या कंपनीचं खात यूज चांगला आहे ना, खताचा रिझल्ट चांगला आहे. मी म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास 3 ते 4दा एकदा टाकून झाले. आता DAP, युरिया आणि ते आपल्या दिव्या गोल्ड वगैरे हे असे 2-4 रंगाचे खतं. जेव्हा तुम्ही मातीमध्ये सुपर फॉस्फेट टाकलं, तर आता मातीची कंडिशन कशी वाटते? आता मुलाम आहे माती, तेवढी काही नाही, मुलायम आहे. पहिले सारी कडक नाही आली. आणि उत्पादनमध्ये काही उत्पन्न बरं आहे. भाजीपाल्यासाठी ते एकदम एक नंबर आहे. एक नंबर आहे. जसं मागच्या वर्षी आम्ही बघितले तर की वांग्याचे बी झाड असे पूर्ण लोटांगण काढूनच होते. आणि मिरचीचं म्हटलं तर मिरची खूप चांगली सुंदर झालेली होती. नाही, भाजीपाल्यासाठी ते खतच चांगलं आहे. त्याचा वापर जो आहे नाही का, चांगला व्यवस्थित करावा लागते, नियोजन करावं लागते. आता वांग्यामध्ये आता हे किती लागवण आहे वांग्यामध्ये तुमची? वांगे फक्त 500 झाड आहेत. 500 झाड आहे. 10,000चे वांगे विकून झाले, 80,000चे टमाटर विकून झाले. ओके, म्हणजे टमाटर 80,000चे विकले. आणि ₹1,00,000 आपला खर्च वरचा जाता आतापर्यंत शिल्लक पडली आपल्याकडे. ओके, आणि हा केव्हापर्यंत राहील वांगा? हा उन्हाळाभर, म्हणजे मार्च एप्रिल पर्यंत तिकडे. म्हणजे शक्यता आहे की हा 1,00,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो. गेला आता 1.25 लाख झाले. 1.25 लाखाच्या एवढ्या जागेत झालेला आहे. आणखी 1,00,000 रुपयाच्या होऊ शकतो. तर तुम्हाला हे औषध वापरणं परवडलं? परवडलं बिलकुल. कमी खर्ची काय असं वाटतं तुम्हाला? नाही, कमीच खर्चातच आहे, चांगलं आहे. चांगलं आहे, कमी खर्चात चांगलं आहे. तुम्हाला हे सांगा, 1-2 प्रश्न सहज आहे. ह्या जमिनीमध्ये जे पाणी पडल्यानंतर जे याची सुगंध यायची अगोदर, तर ते काही जाणवलं का तुम्हाला? नाही, असं काही नाही. म्हणजे असं पहिल्या वर्षी जाणवलं नाही की म्हणजे मातीच्या, फक्त तुम्हाला वाटते माती मुलायम झालेली आहे, बरोबर आहे? तर हे खत तुम्ही वापरून सॅटिस्फाय आहे? आणि आताही वापरून चालूच आहे, वापरणं सुरूच आहे. तर माझ्याकडे अर्धी बॅग दिव्या गोल्डची म्हणजे उपलब्ध आहे. आता ते मिरचीसाठी मी फेकत आहे. मिरची कुठे इकडली लागवण आहे? हे मिरचीची इकडे लागवण आहे. आणि इथे टमाटर आहे. यानंतर इकडे वांगे आहे. वांगेनंतर पुन्हा टमाटर, पुन्हा वाल, असे पूर्ण व्हेजिटेबल्स घेतात. आणि मागच्या वर्षीचा अनुभव मिरचीचा काय होता तुमचा? मागच्या वर्षीचे अनुभव म्हणजे मागच्या वर्षी बी मिरची चांगली होती. या वर्षी काय खूप अशी वाईट नाही आहे, पोझिशन चांगली आहे यावर्षी. चांगली आहे, रेट चांगले आहे यावर्षी. 40-45 रुपये रोज विकत आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद साहेब.